नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपला 67वा भाग मोसंबी संत्रा मृगभर नियोजन. बरेचसे शेतकरी मृगभराचं नियोजन करत असताना त्यांच्या हातून ज्या चुका होता त्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार. तर शेतकरी मित्रांनो, आपण मोसंबीमध्ये बहर नियोजन करत असताना आंब्याबहर, मृगभर आणि हस्तबहर या 3 प्रकारचे बहर आपण बघितलेले. आंब्याबहराची आपण 100% शाश्वती घेतो किंवा आपल्याला त्याचा अंदाज असतो, कारण त्यावेळेस वातावरण आपल्याला सपोर्ट करणारं असते. त्यावेळेस आपण व्यवस्थित ताण देऊ शकतो आणि आंब्याबहराचं उत्पादन आपण एक समाधानकारक घेऊ शकतो. परंतु मृगभर हा 100% वातावरणावर अवलंबून असणारा बहर नियोजन आपण म्हणू शकतो. परंतु मृगभर लागण्यासाठी आपल्याला जे प्रयत्न करायचे असतात त्यामध्ये आपण ज्या चुका करतो त्यामुळे आपल्याला तिथे प्रॉब्लेम येतो. मग आता त्यामध्ये आपण काय करतो, व्यवस्थित झाडाला ताण देत नाही. झाडामध्ये व्यवस्थित गुणवत्ता आपण त्या ठिकाणी बनवून ताणावर सोडून आपण त्या ठिकाणी बहर नियोजन हे करत नाही. तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल, कोणताही बहर घेत असताना आपल्याला अगोदर झाडांमध्ये सशक्तपणा, ती क्वालिटी, ते गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी अगोदरपासून बनवून घ्यावं लागतं. मग तुम्ही म्हणता असाल आंब्याबहराचं नियोजन करायचं किंवा मृगभराचं करायचं किंवा हस्तबहराचं करायचं आहे, मग ती तयारी कशी असायला पाहिजे. जसं की आंब्याबहराचं नियोजन करत असताना आपण ज्यावेळेस झाड तानावर सोडणार आहे त्या अगोदर झाडामध्ये स्टोरेज आपल्या ऑलरेडी असायला पाहिजे. झाडामध्ये गुणवत्ता चांगली पाहिजे. मग स्टोरेज म्हणजे काय, झाडांमध्ये अन्न संचय चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. झाडाची ग्रीनरी चांगली पाहिजे, पानसंख्या जास्त पाहिजे, पानाची साईज मोठमोठी पाहिजे, एकंदरीत झाड हे निरोगी पाहिजे. त्यानंतर आपण झाड तानावर सोडतो आणि तिथून पुढे आपण त्यापासून फळाची अपेक्षा करतो. मग आंब्याबहराचं नियोजन करत असताना आपण स्पेशली बघितलेलं आहे, आपण प्रामुख्याने डिसेंबर महिन्यामध्ये आपण फुलधारणा करतो. कुणी जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये फुलधारणा करते. तर त्यासाठी 3 महिने अगोदर आपल्याला त्या झाडांमध्ये ज्यावेळेस आपलं पाणी चालू असते त्या 1 महिन्यादरम्यान आपल्याला त्या ठिकाणी स्टोरेज तयार करून घ्यायचं असतं. झाडाची गुणवत्ता सुधारायची असते आणि तो महिना म्हणजे कोणता, सप्टेंबर. आंब्याबहराची तयारी करत असताना आपल्याला सप्टेंबरमध्ये काम करायचं असतं. त्याच्यानंतर आपण मृगभराचं जर नियोजन करत असाल तर आपल्याला हा एक शेवटचा महिना आपल्याकडे राहिलेला आहे. एप्रिल मे आपण ताण देतो, त्यामुळे आपल्याला मार्च पूर्ण महिना आपल्याला त्या झाडांना खाद्य खाऊ घालायचं आहे. त्या झाडांना आपल्याला निरोगी बनवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ताण द्यायचा आहे. परंतु यामध्ये सुद्धा बरेचसे लोक काय करतात, आपण ज्यावेळेस मोसंबी संत्रा आपण मृगभर नियोजन करतो त्यावेळेस शेतकरी चूक करता, व्यवस्थित जमिनीच्या प्रकारानुसार व्यवस्थित मात्रेत व्यवस्थित ग्रेड वापरून खाद्य देत नाही. त्यामुळे आपल्याला भविष्यात मृगभराला प्रॉब्लेम येतो. दुसरी गोष्ट, ताण देत असताना बरेचसे लोक काय करतात, शेवटच्या एप्रिल महिन्यामध्ये आपण शेवटच्या मे महिन्यामध्ये आपण पाणी पूर्णतः बंद करतो आणि झाडं उन्हामुळे सुकल्या जातात. नंतर जूनमध्ये पाऊस पडतो आणि आपला ताण आपण पुरेसा झाला असा त्या ठिकाणी समजतो. परंतु हे सरासर चुकीचं आहे. कारण मृगभर नियोजन करत असताना संत्रा असेल, मोसंबी असेल, एप्रिल मे या 2 महिन्यामध्ये, एप्रिल व मे 2 महिने, या 2 महिन्यामध्ये आपल्याला झाडाला हळूहळू ताण द्यायचा असतो. मग आता हळूहळू कसा, आपण मार्च महिन्यामध्ये व्यवस्थित खाद्य भरा, फवारणी घ्या, झाडाला निरोगी बनवून आपण एप्रिल मे महिन्यामध्ये झाडाचं पाणी हे कमी करायचं, लगेच बंद नाही करायचं. मग एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस, मे महिन्यामध्ये 30 दिवस, असे एकंदरीत आपल्याला 60 दिवस झाडांना थोडं थोडं पाणी द्यायचं. म्हणजे ते कसं, आपले झाडं सुकायला लागले की तास 2 तास पाणी द्यायचं, पुन्हा 10-12 दिवस पाणी नाही द्यायचं, पुन्हा सुकायला लागले पुन्हा तास 2 तास पाणी द्यायचं. म्हणजे त्या ठिकाणी धड आपल्याला परिस्थिती कशी करायची, झाडाला एक तर जगू पण नाही द्यायचं आणि मरू पण द्यायचं नाही. असं आपण जर लगातार 60 दिवस केलं तर आपल्या झाडामध्ये, आपल्या झाडाच्या पानामध्ये जे अन्नद्रव्य तयार झालेले ते आपल्या काडीमध्ये व्यवस्थित संचय त्या ठिकाणी त्याचा होतो आणि आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी बहर हा चांगला लागतो. परंतु आपण एप्रिल मे महिन्यामध्ये ताण देतो, परंतु त्या झाडाला आपण मार्च या महिन्यामध्ये त्या झाडाला जमिनीच्या प्रकारानुसार आणि झाडाच्या कॅनोपीनुसार खताच्या प्रमाण आपल्याला व्यवस्थित द्यायचं आहे आणि खताचे ग्रेडसुद्धा व्यवस्थित वापरायचे. मग आता या ठिकाणी खताचं प्रमाण व्यवस्थित दिलं, खताचे ग्रेडसुद्धा व्यवस्थित वापरले, आपण ताणसुद्धा व्यवस्थित म्हणजे स्टेप बाय स्टेप दिला. त्याच्यानंतर आपल्याला झाडांमध्ये जर कसल्याही प्रकारचे फंगसचा प्रॉब्लेम असेल किंवा झाडांमध्ये कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी असेल ती ओळखून आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित झाडावरती फवारण्या करणं, झाड निरोगी बनवून घेणं हे त्यावेळेसचं काम आहे.
हे मार्च महिन्याचं काम. म्हणून मृगभर नियोजन करत असताना शेतकरी मित्रांनो, मार्च महिना तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा असतो. मार्च महिन्यामध्ये आपल्याला झाडाला विशिष्ट प्रकारचे खाद्य देऊन झाडाला तंदुरुस्त बनवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपल्याला झाडाला व्यवस्थित हळूहळू ताण द्यायचा. त्यानंतर आपल्याला जूनमध्ये जे फुलं लागतील ते टवटवीत असतील, फ्रेश असतील, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला माल लागेल आणि आपले झाडे लोड होतील. तर शेतकरी मित्रांनो, मोसंबी, संत्रा, मृगभर नियोजन करत असताना आपण बघितलं आहे मार्च महिन्यामध्ये व्यवस्थित स्टोरेज तयार करून घ्या, एप्रिल मे महिन्यामध्ये ताण द्या, त्यानंतर आपल्याला फळधारणा चांगल्या पद्धतीने होईल. परंतु आपल्याला जर मृगभर धरायचं नसेल तर आंब्याबहराचं आपण मॅनेजमेंट करू शकता पुढच्या. आणि आंब्याबहरचं मॅनेजमेंट करत असताना आपण बघितलेलं आहे आंब्याबहर हा आपण डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी ताण तोडतो. त्यामुळं आपल्याला 3 महिन्या अगोदर आपल्याला ते काम करायचं असतं. म्हणजे आपला ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण त्या झाडांना 1 महिन्यामध्ये आपण खाद्य व्यवस्थित द्यायचं. सप्टेंबरमध्ये आपण व्यवस्थित खाद्य द्यायचं. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर या 60 दिवसात आपल्याला अशाच पद्धतीने ताण द्यायचा. या ठिकाणी आपण थोडं पाणी देतो, परंतु आंब्याबहराला आपण कताई पाणी देत नाही. तर आपल्याला सप्टेंबरमध्ये खत भरा, ऑक्टोबर नोव्हेंबर व्यवस्थित ताण द्या, नंतर डिसेंबरला आपल्याला त्या ठिकाणी फुलधारणा होते, त्याला आपण आंब्याबहर म्हणतो. आणि मृगभराचं आपण या ठिकाणी आता बघितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, 67व्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे मोसंबी, संत्रा, मृगभर जे आपण फुलधारण्याचं मॅनेजमेंट करत असतो, तर ते अशा पद्धतीने आपण जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने माल लागतो. आणि तुम्हाला जर डिटेल इन्फॉर्मेशन आमच्या ग्रुपच्या माध्यमातून जर आपल्याला मॅनेजमेंट घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल, आम्ही वर्षभराचे 2000 फीस घेऊन आपण सर्व गाईडलाईन या आपले सर्व शेतकऱ्यांना वेळोवेळी व्यवस्थित फोनवर आपण व्हॉट्सअप माध्यमातून लिहून सगळं मॅनेजमेंट त्यांचं करून घेतो. तुम्हाला तुमच्या पद्धतीने मॅनेजमेंट करायचं असेल तर बिंदास करू शकता. आणि कृपया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा.